तर तुमचं नाव सांगा. डॉक्टर रवींद्र बटबडगुजर. गाव वगैरे आणि तुमची गाव बाग सारंगखेडा. सारंगखेड्याला राहतो सारंगखेडा. आम्ही. हा, शेती आमची देऊरला आहे, वडाळी जवळ. ठीक. देऊर तुमची तापी काठा. आंब्याची बाग किती आहे? आंब्याची बाग 3 एकर आहे. किती म्हणजे झाडाचं अंतर काय आहे तुमचं? अंतर आम्ही ठेवलंय 14 बाय 6 फूट. 14 बाय 6. 6. ठीक आहे. म्हणजे हे 14 बाय 6 तुम्ही का ठेवलं म्हणजे? मला ते युट्यूबचे काही व्हिडिओ पाहिले ना, त्याच्यातून एक निष्कर्ष काढला. 14 बाय 3 किंवा 4 ठेवणार होतो मी, हा. परंतु 6चा अंतर योग्य वाटलं. थोडी दाट होईल म्हटलं 3चं, तर थोडं दाटमुळे फोटोसिंथेसिसला प्रॉब्लेम येईल म्हणून 6 केलं मी, ते 14 बाय 6. ठीक आहे. म्हणजे तुम्ही त्यावेळेला माहिती नव्हती बरोबर. आता तुमचं लेक्चर झालं त्यामुळे चांगली माहिती भेटली. आज तुम्हाला कार्यशाळेचे काय काय फायदा झाले? छान वाटलं. आंब्याची कटिंग कशी घ्यायची हे समजलं. परत रोपाचं अंतर किती ठेवलं गेलं पाहिजे. लागवड ही नेहमी दक्षिण उत्तरच केली गेली पाहिजे. आणि लागवडीतल्या 2 ड्रिप मधलं अंतर 14 फूट ठेवलं गेलं पाहिजे. कारण फोटोसिंथेसिसला पूर्णपणे सूर्यप्रकाश मिळेल त्या झाडाला. ते झाड जेवढं जास्त फोटोसिंथेसिस करेल तेवढं ते उत्पन्न अधिक दे. म्हणून ते छान वाटलं लेक्चर. आणि परत आंब्याचं विक्री व्यवस्थापन कसं करायचं यात मार्गदर्शन भेटलं मेन म्हणजे. ठीक आहे. म्हणजे त्यातल्या तुम्हाला काय वाटतं तुमच्या भागात काय चुका झाल्या जे की इथं आल्यानंतर तुम्हाला आता वाटतं? आमच्या भागात ही चूक झाली. आम्ही कटिंग नाही केली. पहिल्या सरांनी सांगितलं की कटिंग ही लावल्यानंतर 40 दिवसांनी घेतली गेली पाहिजे. आम्ही 1.5 वर्षांनी कटिंग घेतली. आता पहिली कटिंग घेतली 1.5 वर्षानंतर. आमचं रोप आता 2 वर्ष होण्यात आलं आहे. अजूनही तेवढी वाढ नाही. हा. ठीक आहे. तुमच्या रोपांची म्हणजे घेतानाची काय अवस्था होती? म्हणजे रोप केवढी हाईट किती होती? हाईट आमची 1.5 फूट होती. 1.5 फूट हाईट होती. म्हणजे खाली 1 किलोची बॅग असेल मग? हा, खाली 1 किलोची बॅग. ठीक आहे. चालेल. धन्यवाद. ओके.